कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, आम्हाला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोलू काय? बोला की साहेब, तुम्हाला आणि कवापासून परवानगी लागायला लागली. बोलू शकता तुम्ही कवा बी माझ्यासमोर. ते आहेच हो, पण तुमची मनस्थिती बरोबर नाही म्हणून म्हणलं. नाही नाही, मनस्थितीला काय धाड भरले. ठीक आहे, मी तुम्ही बोला. आज हिराबाई आलत्या. परत हं. का आता काय भेटले? हल्ली सुनबाईंचे सगळे निरोप त्याच देतात, त्यामुळं भेटीगाठी होत असतात. निरोप काय पाठवलाय आता मास्तर? हेच की आता काय त्या सासरी परत येणार नाही. हा नका येऊ म्हणावं, राहा मग तिकडच. आम्हाला काय फरक पडत नाही म्हणावं. आणि 10 वेळा असलं निरोप पाठवायचं नाटक करू नका म्हणाव. काय ते कंडका पाडून एकदाच मोकळं व्हा. आम्हाला बी त्रास नाही, तुम्हाला बी त्रास नाही. अधिपती, चिडू नका तुम्ही. अहो चिडू नको तर काय करू? लय झालं आता, यांचं अति झालं माहितीये काय साहेब. आता रागवल्या आहेत का नाही त्या? हा, रागवल्या आहेत त्या. आणि खरं सांगू का अधिपती, तुमच्या दोघांमध्ये काही बी प्रॉब्लेम नाही. आमच्यामुळं तुमच्या दोघांमध्ये भांडण होऊ लागलेत. हा, कशाला आमची बाजू घेताय तुम्ही? का थांबवलं तुम्ही आम्हाला? आम्ही घराबाहेर जात होतो का नाही? आम्ही चाललो होतो वृद्धाश्रमात, का थांबवलं? जाऊ द्यायचं होतं की आम्हाला. हा, तवाच आम्ही घराबाहेर गेलो असतो तर आज सुनबाई या घरात असत्या. आणि आम्ही जरी घराबाहेर गेलो तरी आपल्या नात्यामध्ये काय बी फरक पडणार नाही हो. हा, आपलं नातं एकदम स्ट्रॉंग आहे. पण सुनबाईंना काय आम्ही या घरात न काय तर जाऊ द्या की आम्हाला. हा, तुमच्या दोघांमध्ये आम्हाला यायचं बी नाही अधिपती. खरं सांगतोय, अगदी खरं सांगतोय. तुम्ही का नाही बायकोच्या बाजूने बोलायला पाहिजे, आमच्या नाही. आम्ही काय तुम्हाला जन्म दिला नाही? आम्ही काय तुमची सख्खी आई नाही? मग कशाला आमची बाजू घेता? अहो, दुनिया असा विचार करत नाही, उलटाच विचार करते. मला दुनियेशी नाही, तुमच्याशी घेणं देणं आहे आई साहेब. हा, पण म्हणून तुम्ही तुमच्या बायकोला अंतर देऊ नका हो. हा, त्यांना घरला परत घेऊन या. पाहिजे तर आम्ही त्यांच्या समोर हात जोडतो, लोटांगण घालतो, पण त्यांना या घरात येऊ दे. त्या एकदा का घरला आल्या की आम्ही घराबाहेर जातो. हा, नाही नाही, हे असलं काय होणार नाही. आणि तुम्ही आता परत तेच बोलू नका आई साहेब. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तुम्ही कुठं सुद्धा जाणार नाही. आणि त्यासनी पण जर आपल्या घरात यायचं असेल ना तर त्यांना पण हे मान्य करावं लागेल की तुम्ही बी याच घरात असणार. अधिपती, त्या नाही ऐकणार. तुम्ही नगा विषय वाढवू. आणि काय अधिपती, कायदा बायकांच्या बाजूने आहे ना व? कायद्याचं काय? नाही म्हणजे मगाशी त्यांची बहीण आलती तर ती असं बोलता बोलता बोलली की आम्ही तुमच्या विरोधात पोलिसांमध्ये जाणार आहोत म्हणून. आता उगा आपल्याबद्दल काहीतरी खोटं नट सांगून त्या खरंच पोलिसात गेल्या, जर का त्या असं काय बोलल्या का यांनी आमचा छळ केला, आम्हाला मारहाण केली, तर हे सगळं प्रकरण एकदम कुठच्या कुठं जाईल, डोसक्याला ताप होईल की आपल्या. नाही नाही, असं काय करणार नाहीत मास्तरबाई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।